काल पाडव्याची सुट्टी होती, आज शेप नव्हते. सकाळ सकाळ उठलो आणि निघालो हॉटेलकडे. गेल्या गेल्या चेतन सारखं स्टाफच्या गाडीत येतं, पण आज गाडी घेऊन आलता. म्हणलं चेतन कुणाची गाडी? बॉस म्हणला मी गाडी घेतली. म्हणला तुम्ही पेढा खावा. म्हणला खरंच आनंद झाला. दिप्यानं पेढा कटून घेतला आणि पळायला होता. कसा धरला बघा, धरला. आज दोन्ही बी शेप नसल्यामुळं आपल्याकडे बारी आली ती. मी आज किचन मधली मिक्स वेजचं सामान कट करून घेतलं. मिक्सरकडे गेलो, सगळं मस्तपैकी बारीक करून घेतलं. आपलं कसं असतंय, जिथं कमी तिथं आम्ही. कोणचंच काम आतापर्यंत मी नाही म्हणलो नाही. शेवभाजीची ऑर्डर आली ती, लगेच शेवभाजी घेतली तयार करून. दिप्या म्हणला आज बॉस तुमची मी मदत करतो. गेला बाबा, लगेच काजू उलताय लावले एका डब्यात, तर खायलाच चालू केले. ही मदत करणं झालं का काय झालं मला तर काय समजेल नाही. खा बाबा म्हणलं, तुला किती खायचे तितके खा, जाऊ दे आता काय करावं. शेळकी मावशीच तवा घासाय चालू होतं आपलं. मग काय आलते की 400 कोंबडे सकाळ सकाळ 2 पोते भरून. दुसऱ्या पातेल्यात काय बसत नाही. 400 नक्की मोठंच पातेलं लागतंय त्याला. टेन्शनचे ते पातेलं बघितली. बडीशोप आलेली होती. मग काय दिली काउंटरला नेऊन. पोरग बसलेलं होतं. आता हँडल करायला लागले पोरग हळूहळू. मोठ्या हॉलकडे गेलो. दणका चालू होता आता बाबा, लय दणका असते. एकटाच आहे आज किचन मध्ये. चला धन्यवाद मित्रांनो.